आतापर्यंत कुणी किती कागदपत्र सादर केली जाणून घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं जर आपण बघितलं गेलं तर 182 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतिज्ञापत्र जी 3 लाख सादर करण्यात आली। म्हणजे जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख, त्यानंतर प्राथमिक सदस्य नोंदणी त्याबद्दलची कागदपत्र 20 लाखांच्या आसपास। एकूण कागदपत्र जी आहेत ती 23,182 इतकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे। तर बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीनं खासदार आमच्यासोबत 13 आहेत, आमदार 40 आहेत, संघटनात्मक प्रतिनिधी हे 711 आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी 2046, प्राथमिक सदस्य 4,48,318 आणि शिवसेना राज्यप्रमुख 11। एकूण कागदपत्र जी आहेत ती 4,51,139 इतकी बाळासाहेबांची शिवसेना या गटातर्फे निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेली आहेत। या सगळ्या घडामोडींवर थेट नवी दिल्लीतनं लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, दोन्ही बाजूनं कागदपत्र सादर करण्यात आलेली आहे, कोणाचं पारडं जड वाटतंय म्हणजे काय चर्चा आहे नेमकी? नाही, महत्त्वाचं म्हणजे आज पहिल्यांदाच युक्तिवाद होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आणि साधारणतः प्रथम 3 वाजता हा युक्तिवाद होणार होता, पण ऐनवेळी वेळ बदलण्यात आली। आता 4:15 वाजता म्हणजे 4:15 ते 4:20च्या दरम्यान युक्तिवादाला सुरुवात होईल, ज्यामध्ये खास करून जर बघितलं तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी आणि इतर वकील खास करून निहार ठाकरे देखील उपस्थित राहतील। तर सोबतच जर बघितलं आपण तर उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी उपस्थित राहतील। यापूर्वी जर बघितलं तर इथे मोठी सुरक्षा व्यवस्था देखील लावण्यात आलेली आहे आणि संजय राऊतांना जो आयोगावर घेईल। पण जर कागदपत्राची माहिती घेतली तर या घडीला सर्वात जास्त कागदपत्र जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने देण्यात आलेले आहे आणि जवळपास 20 लाखापेक्षा जास्त हे कागद आहेत। त्यामध्ये अनेक प्रतिज्ञापत्र आहे, अनेक त्यांचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे आणि सकाळपासूनच अनिल देसाई दावा करताय की ज्या पद्धतीने माहिती मिळते की आमदार हा एका पक्षाच्या वतीने निवडला जातोय, तो पक्षाचा प्रतिनिधी असू शकत नाही। पक्षाच्या प्रतिनिधीपेक्षा तो लोकांचा प्रतिनिधी असतो, पक्षाचे प्रतिनिधी हे निश्चित वेगळे असतात आणि त्याचमुळे आमचं पारडं जड आहे असा त्यांचा दावा आहे। आता या दाव्यामध्ये कोण यशस्वी होतं, यांचा दावा कोणाचा खरा ठरतो हे निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोग ठरेल। पण आज महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात युक्तिवाद होत आहे आणि त्याच्यापूर्वी जर बघितलं, मी जर आमच्या जे व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत त्यांना जर म्हटलं की मागे जर बघितलं माझ्या तर मोठी सुरक्षा व्यवस्था जर आहे आणि ही सुरक्षा व्यवस्था जर बघितलं तर या सुरक्षा व्यवस्थेसाठी संजय राऊत येणार आहे आणि अनिल देसाई येणार आहे। यापूर्वी अनिल देसाई आलेले आहे, अनिल परब आलेले आहे, पण पहिल्यांदा अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परिसरात आहे। याचा अर्थ असा होतो की इथे संजय राऊत येणार असल्यामुळेच ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे असा दावा केला जातो। अशी सूत्रांची माहिती आहे, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे की संजय राऊत येत आहे म्हणून सुरक्षा व्यवस्था आहे। त्यामुळे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं जात आहे हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। पहिल्यांदाच थेट सुनावणी जी आहे ती निवडणूक आयोगासमोर होते या प्रकरणाच्या संदर्भात। बघूयात निवडणूक आयोग या विषयाला घेऊन काय निर्णय देत आहे। पुढे पाहूयात, राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे। आता पुढील सुनावणी जी आहे ती महिनाभरानंतर म्हणजे व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला होणार आहे। 14 फेब्रुवारी नंतर सत्ता संघर्षावर सलग सुनावणी पार पडेल आणि त्यामुळे आता व्हॅलेंटाईन दिनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अग्निपरीक्षा असणार आहे। कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे। ओके, आणि हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू। 14 फेब्रुवारी पासून 7 जजचा बेंच किंवा आहे तो याच्यामध्ये सलग सुनावणीचा जो आठवडा असेल तो महत्वाचा, कारण त्या सलग याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स वगैरे होतील, फायनल हिअरिंग होईल आणि त्याच्यावर जजमेंट येईल। शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्याची जबाबदारी आहे। न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच, कारण आपण म्हणताय त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू। आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत। आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू
हे अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील.